नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अनरेकॉर्डेड परचेस ही ॲडजस्टमेंट लर्न करणार आहोत. अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे काय? जेव्हा आपण गुड्स परचेस करतो पण त्याची एंट्री आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये करीत नाही. म्हणजे गुड्स परचेस केलेला आहे आणि तो स्टॉकमध्ये इन्क्लूड आहे पण त्याची एंट्री केलेली नाही, त्याला आपण काय म्हणतो? अनरेकॉर्डेड परचेस असं म्हणतो. सो दॅट टाइम आवर purchases are going to be increase and our creditors also increase because when we are purchase goods on credit basis, जेव्हा आपण उधारीवर माल खरेदी करतो, उधारीवर माल खरेदी केल्यानंतर आपली लायबिलिटी वाढणार आहे, क्रेडिटर्स वाढणार आहे. ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी करतो त्यांना आपण काय म्हणतो? क्रेडिटर्स असं म्हणतो. मग त्यांची लायबिलिटी ही वाढणार आहे. तर आपण बघू त्याचे इफेक्ट्स कसे होतात. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी अगोदर लिहून ठेवले. एक परिणाम कुठे होणार? तुमचा परचेसमध्ये ऍड होणार आहे. अगोदर बिफोर ॲडजस्टमेंट व्हॉट इज अवर बिझनेस कंडिशन? अवर ग्रॉस प्रॉफिट इज ₹1 lakh, अवर नेट प्रॉफिट इज ₹1 lakh, 50,000 per head net profit, and here total closing balance of संजय कॅपिटल 1 lakh and दीपक कॅपिटल 1 lakh. तर हे आपल्या फायनान्शियल कंडिशन आहे आणि 2,20,000 हे आपलं काय असणार आहे? आपल्या बिझनेसची प्रॉपर्टी असणार आहे. ठीक आहे, इथं झिरो करून टाकतो मी. आता बघू शकता इथं अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे काय करणार? परचेसमध्ये ऍड करणार. आता इथे एक उदाहरण घेऊ आपण. उदाहरणार्थ समजा इथे एक एंट्री आहे तुमची. काय सांगितलंय तुम्हाला की अशी ऍडजस्टमेंट आहे, समजून घ्या. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. याचाच अर्थ काय? परचेस मध्ये त्याची एंट्री करणे आवश्यक होते. एकूण किती रुपयाचा माल आहे तुमचा? ₹6,000. ठीक आहे, बघा इथं ₹6,000 तुमचा खर्च वाढलेला आहे. मग खर्च वाढला तर तुमचं नेट प्रॉफिट पण कमी झालेलं आहे आणि हे अनरेकॉर्डेड परचेस आपण इथं दाखवतो. हे अनरेकॉर्डेड परचेस आपण ऍड करून आपण आउटरला दाखवू. आउटरला किती येणार? इथं ₹26,000 येणार. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी अनरेकॉर्डेड परचेसची एंट्री दाखवत आहोत. त्याचप्रमाणे अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे मी सेमच आहे. मीन्स वेन वी सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस बट वी आर नॉट गोइंग टू शो दॅट एंट्री इन अवर बुक्स ऑफ अकाउंट. जेव्हा आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये त्याची एंट्री दाखवत नाही त्याला आपण काय म्हणतो? अनरेकॉर्डेड सेल्स असं म्हणतो. तर ह्या अनरेकॉर्डेड सेल्सचा परिणाम काय होणार? तर सेल्समध्ये ऍड करणार आणि दुसरा परिणाम डेटर्समध्ये ऍड होणार. आपण इथं बघू शकता सेल्समध्ये किती, समजा इथं सांगितल्याप्रमाणे ₹6,000 सेल्समध्ये इन्क्रीज करू आपण. तर हे ₹6,000 सेल्समध्ये वाढवू आपण. इथे ही एंट्री आहे अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 आणि हे डेटर्समध्ये पण 6,000 इन्क्रीज झालेली आहे. ठीक आहे, इथं आपण ही व्हॅल्यू वाढून घेऊ. म्हणजे जवळपास इथं ओके. अशा प्रकारे आपण काय करू? जेव्हा दोन परिणाम होतात म्हणजे वेन अवर क्रेडिट साइड इज गोइंग टू इन्क्रीज अवर डेबिट साइड ऑल्सो वी हॅव टू इन्क्रीज. मीन्स एव्हरी ॲडजस्टमेंट हॅव टू इफेक्ट्स. वन इफेक्ट on debit side, another effect on credit side. Balance sheet asset side is known as debit side. Balance sheet ची asset side म्हणजे काय? डेबिट साइड. आणि ही ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड आहे. तर आपण काय केलं? सेल्स मध्ये ऍड आणि डेटर्स मध्ये ऍड. आता समजा इथं 3,000 राहिले असतं तर काय केलं असतं आपण? हे 6,000च्या ऐवजी आपण काय केलं असतं? ₹3,000 केलं असतं. आणि मग ऑब्विसली इथं सुद्धा 3,000 आणि अशा प्रकारे आपले परिणाम झाले असते. किंवा आणखी समजा इथं सांगितलं, समजा ₹8,000 म्हटलं असतं. समजा मीन्स वी परचेस गुड्स ऑन क्रेडिट बेसिस बट वी आर नॉट रेकॉर्डेड. 6,000च्या ऐवजी 8,000 म्हटलं तर परचेसमध्ये एक परिणाम झाला आणि दुसरा परिणाम इथं झालेला आहे. आणि हे आपल्याला इन्क्रीज करून घेणं आवश्यक आहे. ॲक्च्युली इथं फॉर्म्युला मी दिला होता. हे काय करायचं? हे आणि ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला ऍड करायचे. तर अशा प्रकारे आपण जी काही व्हॅल्यू देऊ ती व्हॅल्यू त्या ऍड होऊन बाहेर येणार आणि त्याची टोटल या कॉलमची केलेली आहे. सम या फॉर्म्युलेच्या मदतीने केलेला आहे. सो इन शॉर्ट, क्रेडिट परचेस, अनरेकॉर्डेड क्रेडिट परचेस अँड अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल्स वी कॅन शो इन दिस वे. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. आता बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हटल्यानंतर याचा परिणाम फक्त बॅलन्स शीटला होतो, दुसऱ्या ठिकाणी कुठेही होणार नाही. तो कसा होणार आहे? बॅलन्स शीटला बघा, बॅलन्स शीटच्या असेट साइडला बिल्स रिसिवेबल मधून लेस करणार आहोत आणि डेटर्समध्ये ऍड करणार आहोत. तर हे परिणाम दोन्हीही बॅलन्स शीटलाच होणार आहे. त्यामुळे याचा दुसरा परिणाम म्हणजे ऍक्च्युली बॅलन्स शीटमध्ये काहीही फरक पडत नाही. समजा आता इथं सांगितले बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड सांगितले. आता हे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हटल्यानंतर एकूण किती रुपये आहे तुमचे? ₹3,000. आता हे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड 4,000च्या ऐवजी मी 3,000 केले.
तरी काय फरक पडणार आहे का बघा? नाही फरक पडणार. का तर बिल्स रिसिवेबल मधून 3000 मी मायनस करतोय आणि डेटर्स मध्ये ऍड करतोय, म्हणजे बॅलन्स शीटच्या टोटल मध्ये काहीही फरक पडत नाही. बिल्स रिसिवेबल डिसऑनर मीन्स वेन आवर बिल इज गोइंग टू बी डिसऑनर्ड, म्हणजे आपण कस्टमरला उधारीवर माल विकतो आणि त्याच्याकडून बिल अंडरटेकिंग लिहून घेतो, बट वेन कस्टमर रिजेक्ट टू पे द अमाउंट ऑफ द बिल, दॅट टाइम दॅट बिल इज कन्सिडर्ड ॲज द बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. बिल काय झालं तुमचं? डिसऑनर्ड झाला, म्हणजे बिल्स रिसिवेबलची संख्या कमी झाली आणि डेटरची संख्या वाढली. सेम टू सेम बिल्स पेबल डिसऑनर असेल तरी सेम परिणाम होणार आहे. बिल्स पेबल डिसऑनर इथं 1000 आहे, इथं सुद्धा बघा 1000 बिल्स पेबलची अमाऊंट कमी होणार आहे आणि इकडे बघू शकता 1000 ना तुमचं बिल्स पेबलची अमाऊंट इथं काय सॉरी सन्ट्री क्रेडिटरची अमाऊंट वाढणार आहे. मीन्स वन इफेक्ट काय सांगितले तुम्हाला? ऍड टू द अमाऊंट सन्ट्री क्रेडिटर. सन्ट्री क्रेडिटर मध्ये काय करायचं? आपल्याला ऍड करायचं आहे आणि दुसरा परिणाम लेस कुठं करून घ्यायचा आहे? बिल्स पेबल मधून. तर हे ऍडजस्टमेंट लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. इन्क्लूड म्हटलं की शक्यतो आपण लेस करतो आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर इन्क्लूड डिसऑनर म्हटलं असेल किंवा बिल्स पेबल इन्क्लूड डिसऑनर म्हटलं असेल तर याच्यातून लेस करायचं आणि इथं ऍड करायचं. त्यानंतर आपल्याला हे ऍडजस्टमेंट आपण बघितलेले आहेत. आता आपण सायलेंट ऍडजस्टमेंट बद्दल सुद्धा विचार करू. तर सायलेंट ऍडजस्टमेंट बद्दल, सायलेंट ऍडजस्टमेंट मीन्स सच ऍडजस्टमेंट which is a hidden adjustment, which such adjustment which is known as hidden adjustment or implied adjustment. म्हणजे त्या ऍडजस्टमेंट असतात पण त्या सांगितलेल्या नसतात. समजा आता हे ट्रायल बॅलन्स आहे आणि हे ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड आणि डेबिट साईडला दिले तुम्हाला ऑफिस रेंट दिला असेल. आता ऑफिस रेंट 10 महिन्याचं दिला असेल, 10 महिन्याला 20,000 तर 2 महिन्याची किती? आता इथं बघू शकता ऑफिस रेंट आहे 10 महिन्याला 20,000 रुपये तर 2 महिन्याला किती? कारण एका वर्षामध्ये एकूण 12 महिने असतात, तर 12 महिने असतात तर मग इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की 20,000 गुणिले 2/10 असं जर केलात तर ते तुम्हाला किती भेटणार आहेत? हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला, हे 2 0 कॅन्सल केला आपण. तर कॅन्सल केल्यानंतर जी काय अमाऊंट राहणार आहे ती अमाऊंट किती राहणार तुमची? 2000 गुणिले 2 म्हणजे किती? 4000 रुपये. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? हे 4000 रुपये जे काय इफेक्ट करणार आपण ते 4000 रुपये तर ऍड करणार. बघा आता इथं तुम्ही बघू शकता, तुम्ही एक परिणाम कुठं होणार तुमचा? हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार. किती होणार? हे 4000. जेव्हा आपली लायबिलिटी वाढते, लायबिलिटी वाढली की इथं बघा आउटस्टँडिंग रेंट इथं सुद्धा वाढलेलं आहे. म्हणजे हे वाटल्यास मी फॉर्म्युला काढून टाकणार आहे आणि तुम्हाला डायरेक्ट हिची पोस्टिंग दाखवत आहे. ठीक आहे, एक परिणाम कुठं झाला तुमचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरा परिणाम कुठं झाला तुमचा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. किती रुपये? हे 4000 रुपये. तर अशा प्रकारे याचे 2 परिणाम होतात. वन इफेक्ट ऑन डेबिट साईड अँड अनदर इफेक्ट ऑन क्रेडिट साईड, बिकॉज एव्हरी ऍडजस्टमेंट हॅव 2 इफेक्ट्स. त्यानंतर आता ऍडव्हर्टाइजमेंट सांगितलं असेल समजा. आता ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय करणार आपण? तर ऍडव्हर्टाइजमेंटचं सुद्धा बघा तुम्ही बघू शकता. तर ऍडव्हर्टाइजमेंट काय केले तुम्हाला? एकूण 4500 दिले असेल. किती दिले तुम्हाला? 4500, पण 9 महिन्याचं दिलेले म्हटले, म्हणजे एकूण 9 महिन्याला 4500. तर एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने. तर 12 मधून 9 गेले, राहिले किती? 3 महिन्याला किती? तर हे 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3, 3 म्हणजे 15, म्हणजे 1500 हा त्याचा भागाकार येतो. वाटल्यास तुम्ही ते करून बघू शकता. मी ॲक्च्युली कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड, परंतु ऑनलाईन टीचिंगमध्ये आपल्याला हा पर्याय निवडणं आवश्यक आहे आणि गुणाकार भागाकार ह्या साध्या गोष्टी आहेत आपल्याला समजतात. तर 1500 रुपये हे आउटस्टँडिंग आहे. तर काय करायचं? हे 1500 ह्या आउटस्टँडिंग सॅलरीचा आपण काय करणार? सॅलरीमध्ये ॲड करणार. किती ॲड करणार? 1500. आता इथे 1500 आपण सॅलरीमध्ये ॲड केलं असेल तर आपली एक्सपेन्सेस इन्क्रीज होत आहेत. आपले एक्सपेन्सेस इन्क्रीज झाले तर आपली लायबिलिटी सुद्धा वाढली. 1500 घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ॲडव्हर्टाइजमेंट सॅलरी दिली तुम्हाला, सॅलरी 11 महिन्याची दिली. तर 11 महिन्याला सॉरी एक मिनटं काय सांगितलं? ॲडव्हर्टाइजमेंट इथं घ्यायला पाहिजे होतं. ओके ठीक आहे, हे 0 करतो मी. ओके, तर ॲडव्हर्टाइजमेंटचं इथं घ्यायला पाहिजे होतं. किती? 1500. ठीक आहे, हरकत नाही. बघायचं ॲडव्हर्टाइजमेंट मी घेतले 1500. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला बघायचं सॅलरी. सॅलरी किती? 11 महिन्याला 11,000. तर एका महिन्याची आउटस्टँडिंग किती झाली तुमची? 1000 रुपये. मग 1000 रुपये आपण काय करणार? त्या सॅलरीमध्ये ॲड करणार. तर 1000 ॲड केलं तर हे 12,000 झाले.
आणि आउटस्टँडिंग सॅलरी इथं इनरला घेऊन त्याची बेरीज कुठे घेतली, आउटरला घेतली, किंवा डायरेक्ट तुम्ही आउटरला सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 4 इयर. समजा सांगितलं असेल तुम्हाला 4 इयर 4 वर्षाची 4,000 दिलं असेल. समजा इथं ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट काय तुमची किती दिली आहे तुमची, इथं समजा इथं 4,000 रुपये. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितलंय किती, 4 वर्षाला 4,000 सांगितलं असेल तर ही काय झाली तुमची आता प्रीपेडचीच आहे. आता प्रीपेड म्हणजे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता इथं ॲडच्या ऐवजी आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून काय करणार आहोत, लेस करणार आहोत. कारण का जेव्हा आपण ॲडव्हान्समध्ये सॅलरी देतो तेव्हा आपले ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याला प्रीपेड म्हणा. आता तुम्ही सहज दाखवू शकता प्रीपेड 4 वर्षाला 4,000 तर एका वर्षाला किती, तर 4,000तून आपण काय करू, इथून हे नील करून घेऊ. ठीक आहे. बघा 4,000तून याची वाटल्यास वर्किंग मोड तुम्हाला मी दाखवतो. ॲडव्हर्टाइजमेंट 4 वर्ष. ओके, 4 वर्षाला 4,000 तर एका वर्षाला किती, 1,000. म्हणजे आपण फक्त या ठिकाणी आउटर कॉलम मध्ये किती दाखवू शकतो, ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट 1,000 दाखवू शकतो. म्हणजे हे 3 वर्षाचं प्रीपेड असणार आहे. आणि हे प्रीपेड आपण कुठं दाखवणार आहे, हे प्रीपेड आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवणार आहे. काय म्हणून दाखवणार आहे, याला म्हणून आपण प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. सच ॲडव्हर्टाइजमेंट विच इज पेड इन ॲडव्हान्स, त्याला आपण काय म्हणू, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. किती रुपये इथून मायनस केले, इथून जेवढी अमाऊंट आपण मायनस करू तेवढी अमाऊंट इथं आपण दाखवणार. 3,000 मायनस केले तर इथं सुद्धा आपण किती दाखवणार, 3,000 रुपये दाखवणार. बिकॉज सच टाईप ऑफ एक्सपेन्सेस विच इज रिलेटेड टू द नेक्स्ट इयर, पुढील वर्षाचा खर्च असेल तर तो आपण कुठे घेतो, बॅलन्स शीटच्या असेटला घेतो. आता इथं सुद्धा सेम आहे बघा. आता इथं सुद्धा सांगितलंय, आता असं सांगितलं असेल 3 वर्षाला 3,000, 3 वर्षाला 3,000 तर एका वर्षाला किती, 1,000च. मग ह्या 3,000तून काय केलं असतं आपण 2,000 वजा केला असता आणि बाहेर 1,000, मग इथं 2,000 घेतला असता. समजला. तर अशा प्रकारे आपण ऍडजस्टमेंट दाखवतो. 2,000 2 वर्षाला 2,000 म्हणजे आपलं मेन किती होतं समजा 2,000. मग 2,000तून मग आपल्याला 2 वर्षाला 2,000 तर एका वर्षाला किती, 1,000. 1,000 आपला काय झाला असता, हा प्रीपेड झाला असता. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रीपेडची ऍडजस्टमेंट दाखवली असते. आता हा ॲडव्हर्टाइजमेंट बघा, हा काय सांगितलंय 2 वर्षाचं. म्हणजे आता आपण तुम्हाला कॅल्क्युलेटरच्या मदतीने मी हा भाग सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. ॲडव्हर्टाइजमेंट दिले तुम्हाला, किती दिले ॲडव्हर्टाइजमेंट, हे दिले 10,000 रुपये. ओके, किती वर्षाचं, 2,000. तर आपण बघू हे किती, 10,000. 10,000ला किती, 2 वर्षाचे म्हणजे किती, 5,000. म्हणजे एका वर्षाला 5,000. परंतु तो वर्ष चालू कधी झाला, 1 जानेवारी 35 म्हणजे किती, 3 महिने. म्हणजेच काय करायचं, ही गुणिले 3/12 तर हे दाखवलं असतं आपण किती, 1,250 रुपये. म्हणजे हा जो ॲडव्हर्टाइजमेंट आपण जर 10,000 घेतला, बाहेर दाखवायचं फक्त किती आपल्याला बघू शकता इथं 1,250. मग 1,250 हा फक्त चालू वर्षाचा आहे. म्हणजे बाकीचा जो डिफरन्स आहे तो काय करायचा आहे आपल्याला, तो प्रीपेड म्हणून दाखवायचा. तो डिफरन्स कसा काढणार, आपण याच्यातून हे मायनस करणार. म्हणजे हे इथे इक्वल टू देऊ, ह्याच्यातून मायनस म्हणून आणि हे वजा करून आपल्याला अमाऊंट भेटणार. किती भेटणार, 8,750. आणि इथं आपण लिहिणार 8,750. अशा प्रकारे आपण हे ॲडव्हर्टाइजमेंटची दाखवतो. आता तर 4,800 ॲडव्हर्टाइजमेंटची ॲडजस्टमेंट ही खूप वेळा विचारलेली आहे. आता आपण 4,800 समजूया. 4,800. आता ह्याचं कसं काय करणार, आता 4,800 असेल तर तो काय करणार बघा, फॉर्म्युला सेमच आहे. काय फॉर्म्युला आहे तुमचा, 4,800 एकूण किती वर्षासाठी आहे, तो आहे 3 वर्षासाठी. म्हणजे एका वर्षाला किती, 1,600. परंतु 6 महिने म्हणजे 1/2 म्हणजे किती भागिले 2 जरी केलं किती येणार आहे, 800 रुपये. म्हणजे आपण फक्त 800 रुपये कुठे दाखवू शकतो, आउटर कॉलमला. आणि जो डिफरन्स आहे 4,000 रुपये तो कुठे दाखवणार, मी बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवणार. म्हणजे जो काही फरक आहे तो आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ही झाली सायलेंट ऍडजस्टमेंट. त्यानंतर आपल्याला बघायची आहे 8% डिबेंचर. आता डिबेंचर दिलं असं समजा, आता इथे मी काय भाग रफ करतो किंवा इरेज करून टाकतो, हा भाग मी इरेज करतो इथं. आता समजा इथं डिबेंचर आहे, किती पर्सेंट डिबेंचर आहे तुमचं, 8% डिबेंचर आहे. आता 8% डिबेंचर म्हणजे काय करणार,
याचा अर्थ काय की 8% आपल्याला व्याज द्यायचं आहे. एकूण डिबेंचरचा रेट किती आहे 8%. आणि किती रक्कम घेतली आपण 8,000 रुपये घेतली. बरोबर आहे. 8,000वर इथं मी काय करतो हे 8% घेतो. ठीक आहे. तर बघा आता हे 8% डिबेंचर आहेत. आता 8% डिबेंचर इथं आपण असंही कॅल्क्युलेट करू शकतो किती 8,000 गुणिले 8/100 हे एका वर्षाला झालं किती 6,400 एका वर्षाला. पण ते डिबेंचर आपण 1 ऑक्टोबरला परचेस केलं म्हणजे 1 ऑक्टोबर म्हणजे किती 612. तर एकूण किती आलं तुमचं 3,200. म्हणजे आपल्याला 3,200 रुपये व्याज येणे आहे. आणि येणे असेल तर आपण काय करतो ते ऍड करून घेतो. काय म्हणून करणार आउटस्टँडिंग म्हणून. म्हणजे आपल्याला डिबेंचरचे पैसे येणे आहेत आणि हे जी काही टोटल आहे ती आउटरला घेणार आहोत. आणि हेच आपण सेकंड परिणाम कुठं करू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. काय म्हणून घेऊ इथं घ्या बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर. थोडक्यात लिहितोय. ठीक आहे. तर हे डिबेंचर आपण असं दाखवू. एकूण किती रुपये भेटले आपल्याला 3,200. तर अशा प्रकारे आपण त्याच्या पोस्टिंग टाकून तुम्ही हा भाग बघू नका हा किती फरक आला हा काय आला इकडे काही बघू नका. फक्त याच्यावरती लक्ष ठेवा. एक परिणाम क्रेडिटला केला आपण किती केला 3,200. दुसरा परिणाम कुठे गेला डेबिटला केला 3,200. आपली असेट्स वाढते. जेव्हा आपण असेट साइड इन्क्रीज करतो तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. सेम 10% गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट सांगितलं असेल. 10% इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर समजा तिथे इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे समजा इथं मी घेतोय किती 20,000 रुपये. आपण 20,000 रुपये काय केले इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 20,000 रुपयाची. आता 20,000वरती आता किती टक्के आहे सांगा 10%. 10% म्हणजे आपल्याला किती 20,000 10% म्हणजे किती 2,000 रुपये. हे 2,000 रुपये जर आपले वाढले तर झाले किती आपले 22,000 झाले. तर इथं घेणार इंटरेस्ट ऑन डिबेंचरच्या ऐवजी आपण काय म्हणू त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यावरती आपल्याला व्याज येणे आवश्यक आहे. एकूण किती रुपये व्याज येणं आवश्यक आहे हे 2,000 रुपये येणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे एक परिणाम जर बॅलन्स शीटच्या असेट साइडला होत असेल मीन्स ऍड करत असतं सो सेकंड इफेक्ट वी हॅव टू शो ऑन क्रेडिट साइड. ओके. आणि सेम टू सेम लोन गिवन टू विजय. आपण विजयला लोन दिले समजा इथे किती 6,000 रुपये. ठीक आहे. आणि तो कधी घेतलाय लोन 1 डिसेंबरला. आपला अकाउंट कधी क्लोज होतो 31 मार्चला. म्हणजे 3 महिन्याचे इंटरेस्ट आपल्याला द्यायचं आहे. तो कसं देणार आपण इथे कॅल्क्युलेशन करून दाखवू. एकूण रक्कम किती आपली 6,000 रुपये. त्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट किती आपला 6% आहे का नाही. मग 6% म्हणजे 6/100. एकूण किती महिने डिसेंबर टू मार्च किती महिने होतात 4 महिने. 4 महिने जे वी हॅव टू क्लोज आवर बुक्स ऑफ अकाउंट ऑन 31 मार्च. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एकूण 4 महिने म्हणजे हे 412. तर एकूण किती 120 रुपये आपल्याला इथं व्याज देणं आवश्यक आहे. आणि ही रक्कम आउटरला घेणार आणि इथं किती घेणार इथं 120. आणि ते इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटच्या ऐवजी काय म्हणायचं इथं आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन. ज्याप्रमाणे आपण लोन बँकेकडून घेतो तसं आपण आपल्या मित्रांना लोन किंवा आपण आपल्या कस्टमरला लोन देऊ शकतो ज्यांच्याकडून आपल्याला व्याज मिळू शकतं. त्याचप्रमाणे हे 10% इन्व्हेस्टमेंट सेम आहे. फक्त इथं 20,000 अमाऊंट होती 10,000 आहे. ऑक्टोबर टू मार्च 6 महिन्याचे कॅल्क्युलेट करायचं आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड डिबेंचर सेम टू सेम अशाच ॲडजस्टमेंट आपल्याला करायच्या आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायरेक्ट बोर्डाचा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. बोर्ड एक्झामला विचारलेला. थँक्यू. या व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि आपल्या मित्रपरिवारांना ह्या सर्व व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त जर व्हिडिओ बघत असाल तर मी जास्तीत जास्त प्रमाणात मी हा व्हिडिओ तयार करेन. आपल्याला कोरोनाच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे आणि आपण बाहेर न जाता ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या. स्टे होम अँड स्टे सेफ. थँक्यू.